आज आपण बनवूया उकडलेल्या अंड्याची 10 मिनटात बनणारी भाजी, जी खूप चवीला टेस्टी असते. त्याच्यासाठी मी ऑलरेडी अंडी उकडवून घेतलेली आहेत आणि ती बाजूला चिरून ठेवून दिलेली आहेत. एका कढईमध्ये थोडंसं तेल घ्या, त्याच्यामध्ये तुम्ही कांदा टाका. कांदा व्यवस्थित बारीक चिरलेला असू दे की जेणेकरून तो लवकर शिजेल. हा कांदा व्यवस्थित आणि पटकन शिजावा याच्यासाठी मी थोडंसं मीठ टाकते, त्याच्यामुळे कांदा लवकर शिजेल. मीठ टाकल्यानंतर कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. कमीत कमी 2 ते 3 मिनटं मी हा कांदा परतून घेणार आहे. त्याच्यामुळे तो कांदा नरम होईल आणि नंतर आपल्याला पुढेही झटपट तयारी करायला मिळेल. आता याच्यामध्ये मी एक टॉमॅटो ॲड केला आहे, त्यालासुद्धा मी बारीक चांगला चिरून घेतला आहे. आता टॉमॅटो आणि कांदा ह्याला आपण एकत्र मिक्स करून घेऊया. त्यालासुद्धा 1-2 मिनटं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. जेव्हा आपल्याला असं वाटेल की आता कांदा व्यवस्थित परतला आहे, नरम झाला आहे, त्यानंतर आता आपल्याला त्याच्यामध्ये काही बेसिक मसाले ॲड करायचे आहेत. तर मी फक्त ॲड केलं आहे हळद, लाल तिखट आणि थोडासा गरम मसाला पावडर. ह्या 3 गोष्टी ॲड केल्यानंतर त्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. दोन 3 मिनटं परतल्यानंतर तुम्ही बघू शकता थोडासा सॉफ्ट असा आपल्याला कांदा आणि टोमॅटो दिसतो आहे. आता आपण याच्यावरती झाकण ठेवू आणि कमीत कमी 4 ते 5 मिनटं याला व्यवस्थित शिजू देऊ. आपली 4-5 मिनटं झालेली आहेत. आपण झाकण उघडून बघू शकतो व्यवस्थित कांदा टोमॅटो चांगला शिजलेला आहे. यालाही परत एकदा आपण चांगलं मिक्स करून घेऊया आणि त्याच्यामध्ये आपण जी चिरून ठेवलेली अंडी आहेत ती त्याच्यामध्ये आता आपण ॲड करून घेऊया. आपण आता याच्यामध्ये जी अंडी टाकणार आहोत ही अंडी मी एक नॉर्मल साईजमध्ये कट केली आहेत. तुम्हाला जर वेगळे मोठे पीस हवे असतील तर तुम्ही त्याप्रमाणे त्याला कट करू शकता, किंवा तुम्हाला जर एका अंड्याचे 4च पीस करायचे असतील तर तुम्ही तसेही ते कट करून त्याच्यामध्ये ॲड करू शकता. मला असे छोटे छोटे कट करायचे होते त्यामुळे मी त्या साईजमध्ये कट केलेत. याला आपण व्यवस्थित चांगलं मिक्स करू आणि त्याच्यावर झाकण ठेवू. 3-4 मिनटं झालेली आहेत. आपण आता ओपन करून बघूया. व्यवस्थित भाजी आपली शिजलेली आहे. अंडं आणि आपण जे कांदा टोमॅटो मसाले वगैरे टाकून ग्रेव्ही केलेली होती एक अशी सुकी अशी, ती व्यवस्थित झालेली आहे. आता त्याला व्यवस्थित मिक्स करू.